2017 मध्ये मनापासून स्वागत करत आहोत। सलामीची जोडी आता मैदानावरती गेली आहे। सुधीर पाटील आणि आदेश मध्ये नाणेफेकीचा गोल जिंकला तो देवट संघाने निर्णय घेतला। पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केलं त्यांनी फलंदाजी करण्यासाठी अर्थातच कानकोली संघाला। कानकोली संघाचे आपण बघतो फलंदाज सुधीर पाटील आदेश मध्ये ही जोडी मैदानावर। तमाम प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करतोय। एक चांगली स्पर्धा बघायला मिळते आणि मागचा सामना एक चांगला झाला। या सामन्यामध्ये सिद्धी करवले संघाने विजय प्रस्थापित केला आणि प्रभावाला सामोरं जावं लागलं ते इनामपुरी संघाला। पण मयूर वाघमारे तयार देवट संघाचा गोलंदाज चांगला चेंडू होता। सरळ चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करताय फलंदाज जातो सरळ लॉंग ऑफला एक धाव त्या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती एक धाव। आश्वासक सुरुवात बघायला मिळते ती कानकोली संघाची। चौथा सामना सुरू आहे। आजच्या रात्रीतला पहिल्या फेरीचा चौथा सामना या ठिकाणी सुरू आहे। तो कानकोली विरुद्ध देवत। नाणेफेकीचा गोल जिंकून कानकोली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते देवट संघानं। गोलंदाज मयूर पहिलाच गोलंदाज। शांतचं वातावरण आपण बघतोय। मयूर तयार। मयूरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो पंच जावेद फरीद सरांच्या वाईट चेंडूचा इशारा आणि अबांतर धावसंख्या आपलं खातं खुलं करते। अबांतर धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती धावफलकावरती ती 2 धावा धावफलकावरती लागतात। अतिशय चांगला सामना मागचा प्रेक्षकांना बघायला मिळाला। हाही सामना तसा होईल अशी अपेक्षा, पण इथे मात्र गोलंदाज स्वतःला सावरतोय। चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 2 धावा। मयूरचा चेंडू चांगला फटका सरळ चढवला लॉंग ऑफ दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत। जोपर्यंत येऊन क्षेत्ररक्षक येणार चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं 3 धावा येतात। दोन्ही टीम आपण बघतो दोन्ही टीम ड्रेस कोड अगदी सेम आहे। रेड कलरचे टी शर्ट्स आणि व्हाईट ट्रॅक दोन्ही खेळाडूंना आपल्याला बघायला मिळतात। कानकोली असेल किंवा देवत, पण इथे आतापर्यंत मी म्हणेन नाणेफेकीचा गोल जिंकून जो निर्णय घेतला देवत संघानं निर्णय त्यांचा गोलंदाज मयूर सफल ठरवतो। इथे मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न हाईट फॅक्टर या ठिकाणी पंच सांगतात। नेकबाईचा इशाराही मिळतोय जावेद फरीद सरांचा आणि या एका धावेच्या बरोबरीनं 4 धावा धावफलकावरती लागतात। माझ्या समवेत आमच्या साथी स्कोरर आशिष अग्रे आणि याच्या अगोदर कल्पेश भोईर मोठे स्कोररचं काम करतात। समालोचक मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील आणि विश्वास पाटील। काल त्यांना आपण बघितलं पण आज विश्वास दिसत नाही, तरी सुद्धा या ठिकाणी मच्छिंद्र पाटील असतील संदीप पाटील अतिशय चांगलं समालोचनाचं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं। पण इथे गोलंदाज मयूर वाघमारे थोडीशी खराब कामगिरी करतो। वाईट चेंडू फेकलाय तो गोलंदाज मयूरचा आणि या एका धावेच्या बरोबरीनं कानकोली संघ पोहोचलाय तो बिनबाद 5 वर। बिनबाद 5 अशी स्थिती त्या ठिकाणी बघायला मिळते। हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता। चांगला चेंडू तोडा चांगला फटका खेळलाय फलंदाजानं। एक धाव या चेंडूवरती मिळते बुडाफला। चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते। एका धावेच्या बरोबरीने 6 धावा धावफलकावरती लागतात। 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या त्या ठिकाणी कानकोली संघाच्या। पण आक्रमण जे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आक्रमण पाहिजे, जे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मोठी फटकेबाजी पाहिजे, ती फटकेबाजी कुठेतरी बघायला मिळत नाही। याचा अर्थ देवट संघाच्या गोलंदाजांनी चांगलं त्या ठिकाणी काम केलं। नाणेफेकीचा गोल जिंकून मयूर जो गोलंदाजी करतोय सगळा टिक्सून मारा बघायला मिळतो। हा चेंडू स्टिमाडून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय। चेंडूच्या खाली चेंडू उचलतो वाडीश लॉंगॉलच्या क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव मिळते आणि पहिलं षटक संपलं। तिथे देवट संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून जो निर्णय घेतला तो निर्णय गोलंदाज मयूर वाघमारे सफल ठरवलाय। पहिल्या फटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 7 धावा। Thank you.
नवीन गोलंदाज यशवंत वाघमारे आपण बघतो. पहिला गोलंदाज मयूर आणि त्यानंतर देवट संघाचा गोलंदाज येतोय तो यशवंत. स्ट्रायकर एंडला उभा फलंदाज सुधीर पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आदेश मते. ही जोडी मैदानावरती सलामीची जोडी आपण बघतोय. पहिली ही सलामीची जोडी अजूनही मैदानावरती, पण गोलंदाजाने आतापर्यंत चांगलं काम केलंय. गोलंदाज चांगली कामगिरी करतो मयूर. त्यानंतर आता यशवंत कसं काम करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. हा चेंडू पुढे खेळायचा प्रयत्न, गलीमध्ये चांगला प्रयत्न बघायला मिळाला, पण या प्रयत्नावरती महत्वाचं यश फलंदाजा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख होता. गल्लीमधल्या क्षेत्ररक्षकाचा पण हा प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय, पण प्रयत्न आपण बघतोय चांगला होता. गल्लीतल्या क्षेत्ररक्षकांनी एका धावेच्या बरोबरीनं 8 धावा होत आहेत. स्ट्रायकर हेडला उभा आहे फलंदाज आदेश आणि नॉन स्ट्रायकर हेडला सुधीर पाटील. सुधीर पाटील आणि आदेश मध्ये ही जोडी कालपोली संघाची, पण देवन संघानं नाणेफेकीचा गोल जिंकून जो निर्णय घेतला तो आतापर्यंत खरा उतरला. यशवंतही मयूरच्या पावलावरती पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. तशीच गोलंदाजी इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2-2-3-3, पण स्वतः यष्टीरक्षकाने झेल पकडला आणि अजून एक हादरा मिळतो. पहिला हादरा मिळतो आपण बघताय तो कालपोली संघाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. संघाला अनिल रमेश भोईर यांच्याकडनं कानकोली संघाला लगातार 3 षटकार आणि लगातार 3 चौकारासाठी म्हणजे प्रत्येकी 1000 आणि 500 रुपये असं पारितोषिक या ठिकाणी आलंय. यशवंत वाघमारे आपण बघतो पहिल्या चेंडूवरती त्याने 1 धाव दिली. दिल्लीमध्ये धावखुऱ्या हाताचा फलंदाज जो सुधीर पाटील होता त्याची बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, पण दिल्लीतल्या क्षेत्ररक्षकाला चेंडू जरी पकडता आला नाही, झेल पकडता आला नसला तरी यशवंत मात्र त्या ठिकाणी नंतर आदेश मतेची विकेट मिळवली आणि एक चांगली सुरुवात करून दिली. हा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी, गुडलँड स्पॉट वरून चेंडू उचलतोय, उचलून घेतोय फलंदाज चेंडूकडे अगदी अचाळभूत अशा नजरेने बघत राहा. चेंडू सरळ दिसायला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी, नाणेफेकीचा गोल जिंकून जर निर्णय घेतलाय त्या निर्णयाला खरे उतरतायत मयूर वाघमारे आणि आतापर्यंत यशवंत वाघमारे हे दोन्ही गोलंदाज. यशवंत वाघमारे आणि मयूर वाघमारे आपण बघतोय. तमाम प्रेक्षक आज प्रेक्षकांची गर्दी अतिशय चांगल्या पद्धतीची बघायला मिळते. बऱ्याच प्रमाणात प्रेक्षक बघायला मिळतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही गावदेवी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या अब्दार ट्रॉफीमध्ये स्वागत करतोय. हा शॉर्टपिच चेंडू थोडा चांगला फटका, पण पटकन टायमिंग नव्हता, कॉन्फिडन्स कमी होता. 1 धाव या चेंडूवरती मिळणार आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. एक फलंदाज या ठिकाणी गमावलाय कानकोली संघानं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 9 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. या मैदानावरती 40-50 धावा तरी होणं गरजेचं आहे. 50 धावांपर्यंत बदल मारावी लागणार कानकोली संघाला. एक चांगला सामना, चांगला ठसन क्रिकेट जर दाखवायचं असेल तर 50 पर्यंत धावा मारण्याची गरज आहे. पण गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे अतिशय टिचून मारा बघायला मिळतोय, वेगवान मारा बघायला मिळतोय तो गोलंदाजांकडनं. हा चेंडू यावेळेस मात्र पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यशवंत वाघमारे पूर्णपणे हवी टोलतोय. यशवंत या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय, तुफानी गोलंदाजी. 2 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्या. एक महत्वाची विकेट सलामीची आदेश मतेला तंबूची वाट दाखवली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 1-9 धावा, 1-9 अशी सद्यस्थिती बघायला मिळते मैदानावरती. ती कानकोली संघाची नाणेफेकीचा गोल जिंकून निर्णय घेतलाय तो आतापर्यंत तरी पथ्यावरती पडलाय ती म्हणजे देवट संघाच्या. हा चेंडू पाडे स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलं गेलं. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. हे सफल षटक म्हणावं लागेल. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि सलामीचा आदेश मतेनं तंबूची वाट दाखवली. अशा रीतीनं यशस्वी षटक पडतंय ते गोलंदाज यशवंत वाघमारेचं.
डीजे मास्टर धन्यवाद यांनी. आपण बघतोय गावदेवी मित्रमंडळ आयोजित आमदार ट्रॉफी 2017 आणि या स्पर्धेसाठी जे पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिका ठिकाणी स्पॉन्सर केले गेले ते पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोष बाबूराव भोईर आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिका ठिकाणी मिळालंय ते एडी पाटील कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय विनोद किसन पाटील यांच्याकडून या दोनही दानशूर दात्यांना आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक प्रकाश आनंद निगुकर आणि चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक दिलं गेलं आहे यशवंत भिवा नेरुळकर. आणि ही मॅन ऑफ द सिरीज आपण त्या ठिकाणी टीव्ही बघतोय अर्थातच एलसीडी टीव्ही ही स्पॉन्सर केली भाई काशीनाथ पाटील प्रोप्रायटर संहिता ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून. सगळ्यांचा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. या एमएलए ट्रॉफी मध्ये इथे मात्र स्टेपआउट होऊन खेळायचा प्रयत्न अजून एक फलंदाज बाद होण्याची शक्यता होती का? पंचांचा डोबाचा इशारा. दो बॉल आणि फ्री हिट आणि 10 धावा धाव फलकावरती लागतात. त्यांचे सुनील पाटील यांच्या डोबॉलचा इशारा. क्षेत्ररक्षण आपण बघतो अतिशय सुंदर सजवलंय. शॉर्ट फाईट लेग शॉर्ट लेग. हा चेंडू गल्लीमध्ये गोलंदाजाला आत्मविश्वास आहे त्याला या ठिकाणी फिक्सर मारा केलाय मयूर वाघमारेनं. पण बघतोय जी रणनीती बघायला मिळते देवश संघाची. पहिल्या षटकात 7 धावा देणारा मयूर आणि त्यानंतर 2च धावा देणारा यशवंत वरती विश्वास न ठेवता पुन्हा एकदा मयूर वरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला खरा उतरला मयूर वाघमारे. 11 धावा धावफलकावरती लागतात. देवत विरुद्ध कानपोली असा हा आजच्या रात्रीच्या पहिल्या फेरीचा चौथा सामना सुरू आहे. त्यानंतर 5वा सामना या ठिकाणी होणार पहिल्या फेरीचा आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार. पण पहिला सामना झाला पेंदर आणि खिडूतपाडा ज्यामध्ये पेंदर संघ जिंकला आणि जो पहिला सामना ज्या संघाला खेळावा लागतो त्याला बाय सुदृढ म्हणजे पेंदर संघाला बाय मिळाली. पण इथे मात्र चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चांगली पैकी दुसरी धाव. एकच एंडला फलंदाज एक कोणतरी बाद होणार आणि दुसरा अंतरा मिळतोय तो कानपोली संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. 2 फलंदाज बाद झाले. कानपोली संघाची धावत संख्या अगदी नाजूक आहे. 12 धावा धाव फलकावरती येतात. अतिशय चांगली या ठिकाणी गोलंदाजी बघायला मिळते मयूर वाघमारे. मित्रमंडळ देवश संघाचं जे क्षेत्ररक्षण आहे अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. त्यांचं टीम स्पिरिट या ठिकाणी आपण बघतोय. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं काम करतायत. गोलंदाज जेवढी चांगली कामगिरी करतोय त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि आतापर्यंत धाव फलकावरती धावा आहेत. त्या कानपोली संघाची सलामीची जोडी बाद झाली आहे. सुधीर पाटील आणि आदेश मध्ये आता 3ऱ्या क्रमांकावरती येणारा फलंदाज कृष्णा पाटील आणि 4थ्या क्रमांकाचा प्रीतम पाटील. स्ट्रायकर हेडला उभा आहे तो फलंदाज कृष्णा पाटील. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरच्या हातात. दुसरं खतक का दिलं गेलं? देवट संघाच्या संघनायकांना मयूरवरती का विश्वास ठेवला याचा या ठिकाणी उत्तर देतो तो गोलंदाज मयूर वाघमारे. भले यशवंत धावा 2 दिल्या असल्या तरी गोलंदाजी चांगली आता टाकतोय तो मयूर. धावफलकावरती धावा त्या कानपोली संघाच्या 2 बाद 12. कृष्णा पाटील स्ट्रायकर हेडला उभा आहे. लगातार 3 चेंडू त्याला निर्धार खेळून काढले. तर आता कानपोली संघाला आपल्या एक्स्ट्रावरती पाव द्यावा लागणार. तर आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. पण गोलंदाज मात्र इथे मोठे फटके मारून देत नाहीयेत. पण जावेद फरीद सरांच्या वाईड चेंडूचा इशारा आणि 2 बाद 13. 3रं खडक सुरू असताना धावफलकावरती धावा आहे तर देवत संघाच्या विरोधात खेळताना कानपोली संघाची 13 अशी स्थिती निर्माण झाली आहे. गोलंदाजांनी चांगलं काम केलं पण अजूनही काही बिघडत नाहीये. आता आक्रमण करावं लागणार आहे. कानपोली संघाला आक्रमण करायची गरज आहे पण आक्रमण करायची संधी देत नाहीये. कृष्णा बाद होतोय. एकही धाव न करता कृष्णानं तंबूच्या
चेंडूची वाट पकडली. 4 चेंडूमध्ये त्याला एकही धाव करू दिली नाही ती गोलंदाजाने. आणि अशा रीतीनं पहिल्या 3 षटकांचा आपण खेळ जर आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ सुरू आहे. पण चांगली गोलंदाजी बघायला भेटते ती देवट संघाकडून. डीजे मास्टर देवट संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेच प्रेक्षक या ठिकाणी आपण बघतो टाळ्या वाजतात देवट संघाला या ठिकाणी सपोर्ट करताना. पण गोलंदाजी थोडी तुफानी आहे. कानकोली संघाने आता या ठिकाणी मोठी फटकेबाजी जर केली तर त्यांनाही सपोर्ट करणारे सपोर्टर्स या ठिकाणी नक्कीच टाळ्या वाजवतील. पण त्यांच्याकडनं फलंदाजी मोठी होण्याची अपेक्षा आहे. मयूर वाघमारेने चांगली गोलंदाजी केली. यशवंतही चांगलं षटक फेकलं. पण मयूर आता आपण बघतोय मयूरने 1 विकेट मिळवली. 3 बाद 4 बाद 13 अशी स्थिती बघायला भेटली आहे ती कानकोली संघाची. 3-13 हा चेंडू यॉर्कर लाईनचा अतिशय सुरेख गोलंदाजी मयूर वाघमारे. जबरदस्त वेगाचा पाषाण यॉर्कर चेंडूमध्ये अगदी बाहेर असलेला गोलंदाज या सामन्यामध्ये डोकं वर करू देत नाहीये. कानकोली संघाच्या फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाहीये आणि इथेच कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित होत आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला दोन्ही गोलंदाज खरे उतरले. दोन्ही गोलंदाज ठिकाणी खरे उतरल्यात. मयूर असेल यशवंत जबरदस्त गोलंदाजी अतिशय सुरेख चेंडू होता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण बघतो स्ट्रायकर केला होता ज्याची दांडी या ठिकाणी प्रीतम पाटीलच्या संगम पाटीलची दांडी या ठिकाणी उद्ध्वस्त केली आणि आता 4था आदरा दिला तो अर्थातच कानकोली संघाला. आम्हाला आताही आठवत आहे चामिंडावास जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज श्रीलंका संघाचा आणि त्या चामिंडावासच्या गोलंदाजीवरती ज्या चामिंडावासने सौरभ गांगुलीचा पहिल्या चेंडूचा दांडा उद्ध्वस्त केला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू टाकून आणि त्या चेंडूची आठवण करून दिली त्या उजव्या हाताचा गोलंदाज असणारा मयूर वाघमारेने पहिली 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा आहे त्या आतापर्यंत 13 पण विकेट गमावल्या त्या 4. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 विकेट गमावले 13 धावा. MLN ट्रॉफी सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नावाने आयोजित केलेली ही MLN ट्रॉफी आणि आपण बघितलं काल या ठिकाणी युवा नेते सन्माननीय परिदादा ठाकूर या ठिकाणी या टुर्नामेंटसाठी उपस्थित होते. पण त्यांच्या नावाने ही टुर्नामेंट आयोजित केली. अतिशय चांगली टुर्नामेंट अतिशय देखणी स्पर्धा प्रेक्षकांना बघायला भेटली आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत आल्या त्या 13 पण 4 विकेट मात्र गमाव्या लागल्या त्या कानकोली संघाला. कानकोली आणि देवत दोन्ही पनवेल तालुक्यातले दोन्ही संघ आहेत. पण आतापर्यंत नाणेफेकीचा गोल जिंकून जो निर्णय घेतलाय तो निर्णय त्यांच्या मध्यावरती पडतोय. पण कानकोली संघाकडे अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आता त्यांनी आक्रमण करण्याची गरज आहे. 2 षटकामध्ये किमान मित्र म्हणेल 25 धावा जर आल्या तर एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. पण गोलंदाज डोकं वर करू देत नाहीयेत. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. नवीन गोलंदाज सागर पाटीलचा हा चेंडू पहिल्या चेंडूवरती सागरला विकेट मिळण्याची शक्यता होती. थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकांना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या. पण इथे मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि 5वा फलंदाज बाद. 14 धावा असतात. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय सुंदर गीतं डीजे मास्टर डॅडीच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांपर्यंत बघायला मिळतात. त्यांना आपण धन्यवाद देऊया. चांगली गीतं या ठिकाणी ते लावतात आणि तमाम प्रेक्षकांची मनं जिंकते. त्यावेळेस असं वाटतं की धावा होत नाही त्यावेळेस प्रेक्षकांना एखादं चांगलं गीत ऐकून म्हणजे ऐकवून त्या सामन्यामध्ये कुठेतरी उत्कंठा निर्माण करायची असं बघायला मिळत आहे. हा चेंडू चांगला फटका जबरदस्त सरळ डावला चेंडू व्हाईडिश कॉर्नर सीमारेषे पलीकडे फलंदाज प्रीतम पाटीलला मारलेला हा षटकार.
फलंदाज प्रीतम पाटील षटकार मारला आणि या 6 धावांच्या बरोबरीनं 20 धावा होत आहेत आतापर्यंत. 5 विकेट 6 विकेट गमावतोय तो कानपोली संघ. 6 बाद 20. आता आक्रमण करण्याची सुरुवात केली आहे सागर पाटील च्या गोलंदाजीवरती सुरेख फटका. चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला चक्कर देऊन जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि या चेंडूवरती धावा मिळतात त्या 4 धावा दरम्यान सीमा रेषे पलीकडे खटखटीत चौकार. हॅलो कानपोलीचे सरपंच सन्माननीय चंद्रकांतजी मते यांच्या ठिकाणामध्ये आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सरपंच चंद्रकांतजी मते. धावफलकावरती धावा आता 24 होत आहेत. हे षटक थोडंसं का होईना पण लाभदायक ठरतंय कानपोली संघाला. हा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रीतम पाटीलचा. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा दिल्या पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या सागानं आता धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या 26 धावा. हे षटक थोडंसं मार करतंय मित्र म्हणून देवट संघासाठी. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या त्या 12 आणि आतापर्यंत धावा खर्च करतोय गोलंदाज सागर. 14 धावा त्यानं खर्च केल्या. सागरचा हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक येतात पण यावेळेस मात्र फलंदाज पास होतोय. प्रीतम पाटील गादा ठरला असं वाटलं होतं पण प्रीतम पाटीलची विकेट या ठिकाणी गमावली आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 26 पण विकेट गमावल्या 26 धावा करण्यासाठी कानपोली संघानं. धावफलकावरती धावाच्या 26 धावा. रोहित पाटील नवीन स्ट्रायकर एंडला चैतन्य पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहित. उलटा चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. या चेंडूवरती आपण बघतोय फ्री हिट पण मिळणार आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या बरोबरीनं पहिली 3 षटक जे काही सुरेख चाललं होतं देवट संघासाठी पण या 4थ्या खडकामध्ये गोलंदाज सागरनं पूर्णपणे पाणी फिरलं. सागरने या खडकामध्ये पूर्णपणे कामगिरी खराब केली आहे. सागरनं या खडकामध्ये ज्या 3 षटकामध्ये जी कामगिरी सुरेख झाली त्या सगळ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाणी फिरलं त्या सागरनं. हा चेंडू सरळ चढवण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलतो फेकतोय तोपर्यंत 1 धाव आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा कानपोली संघाच्या. धन्यवाद डीके मास्टर. 6 फलंदाज या ठिकाणी कानपोली संघाने गमावले. धावफलकावरती धावा 4 षटकांचा खेळ संपला असताना जवळजवळ 7:15 ते 7:15च्या सरासरीनं 7:15 ते 7:30च्या सरासरीनं धावफलकावरती धावा येतात 29 धावा आतापर्यंत आल्यात पण 6 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. भावदेवी मित्रमंडळ आयोजित एमएलए ट्रॉफी 2017 या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये जे स्पॉन्सर केलंय माजी सरपंच पेंदर ग्रामपंचायतीचे आदरणीय संतोष बाबूराव भोईर आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय विनोद किसन पाटील यांच्याकडनं मिळालंय. या सगळ्यांचा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. पण शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये अजूनही संधी आहे कानपोली संघाला. आतापर्यंत 29 धावा आल्या. जर 10-12 धावा अजून आल्या तर चांगला सामना होणार. हा चेंडू शॉर्टपिच चेंडू सरळ तटावलाय. लॉंग आणि लॉंग त्यामधून तेलही गेलं टुपही गेला आणि हाती आलं धोपाटणं अशी स्थिती बघायला मिळाली. झेलही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चेंडू सीमा पार आणि या 4 धावांच्या बरोबरीनं 30 धावा होतात कानपोली संघाच्या. 30 धावा धावफलकावरती येत आहेत. 40-45 धावा जरी झाल्या तर हा सामना चांगला होणार. या सामन्यामध्ये चांगलं ठसन बघायला मिळणार. दोन्ही संघांकडे चांगला खेळ बघायला मिळतो पण इथे मात्र चेंडू हवेमध्ये
7वा आदरा मिळाला तो धावफलकावरती 33 धावा असताना कानपुरी संघाला. नवीन फलंदाज विलास पाटील मैदानावरती आगेकूच करतोय. धावफलकावरती धावा 33 आतापर्यंत लागल्या. गोलंदाज सागर पाटीलचा अंबा बघडला तर देवल संघाने चांगली गोलंदाजी केली. पहिले 2 गोलंदाज मयूर असेल यशवंत असेल त्यांनी तर अतिशय चांगला मारा केला, तिखट मारा केला. पण शेवटचा गोलंदाज प्रभाकर पाटील ज्याला पहिल्या चेंडूला 4 धावा आणि नंतर विकेट. ओव्हर चेंडू होता, चेंडूला थोडासा गोळ्यात देण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाज बाद होतोय. अथवा मिळाला देवल संघाकडून. कानपुरी संघ धावफलकावरती धावा आहे 33. बाद 33 अशी कानपुरी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते. आपण बघतोय 9 आणि 10वा फलंदाज आता खेळपट्टीवरती गेलाय. फलंदाज राहुल मते आणि चैतन्य पाटील आणि राहुल मते ही जोडी मैदानावरती तमाम प्रेक्षक या आमदार ट्रॉफीचा आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय. यानंतरचा होणारा सामना आजच्या रात्रीतला पहिल्या फेरीचा सामना शेवटचा. गोलंदाज आपण बघतोय तयार प्रभाकर. चेंडू प्रभाकरचा विकेट किपरला चेंडू समजू शकला नाही. ज्या चेंडूवरती बाईच्या रूपात का होईना पण 1 धाव मिळते आहे. पण या एका धावेच्या बरोबरीनं 34 धावा धावफलकावरती लागतात. आतापर्यंत कानपुरी संघाच्या 8 विकेट तरी या ठिकाणी गमावल्यात. 8 बाद 34 अशी स्थिती बघायला मिळते आहे. टेंबोडे आणि घरकुल या दोनही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. टेंबोडे संघाचं कर्णधार आणि घरकुल. हा फुलटा चेंडू मिडविकेटच्या दिशेने मारलाय. सरळ जातोय क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू वाढवणार, फेकला, थोडीशी बॅटिंग करा पण चांगलं कमबॅक बघायला मिळालं. 9 विकेट गमावली कानपुरी संघानं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 35 धावा. टेंबोडे आणि घरकुल या दोनही टीमच्या कॅप्टनला आमचं निवेदन आहे की आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यावं. घरकुल टीम बाजूला या ठिकाणी दिसते. आमचे ॲडव्होकेट मित्र पस्तीस धावा शेवटची जोडी आता मैदानावर. 35 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटची जोडी मैदानावरती आता सायकर एंडला उभा आहे. फलंदाज कानपुरी संघाचा गणेश पाटील आणि नावसागर उभा आहे तो चेतन पाटील. राहुल मते आणि सायकरेंचा फलंदाज गणेश पाटील. काही चेंडू शिल्लक असतील नक्कीच आपण बघतो या इनिंगचे. दोन्ही टीमला आपण आमंत्रित करूया. टेंबोडे संघाला आणि घरकुल संघाला की आपण लागलीच टॉस करण्यासाठी यावं. शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीचा तो घरकुल आणि टेंबोडे. ओव्हर या ठिकाणी डिलिव्हरी होती. 5वा चेंडू ऑल आउट होतोय संघ. कानपुरी संघ ऑल आउट झाला. सर्व बाद. धावफलकावरती धावा 35. येणारे 30 चेंडू आणि देवल संघाला गरज आहे 36 धावांची. हॅलो. टेंबोडे संघाचे कर्णधार घरकुल आणि टेंबोडे या दोनही कर्णधारांची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. घरकुल आणि टेंबोडे. शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीचा आजच्या रात्रीचा तो घरकुल आणि टेंबोडे. शेवटची पुकार आहे टेंबोडे संघालाही. घरकुल संघ या ठिकाणी आम्हाला दिसतोय पण टेंबोडे संघाला मी निवेदन देतो आयोजकांच्या वतीनं की आपण टॉस करण्यासाठी यावं. टेंबोडेचे कॅप्टन या ठिकाणी मला वाटतं
टेंबोड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. घरकुल टीम आपण या आणि पाणी मैदानामध्ये जरा घेऊन जा. देवत संघाला या ठिकाणी ठीक आहे. धन्यवाद ॲडव्होकेट अविनाश भोईर. जिंकण्यासाठी गरज आहे देवट संघाला ती 36 धावांची. 5 षटकं अर्थात 30 षटकं आणि 36 धावांची गरज आहे. सलामीची जोडी लगेच रवाना करा. देवट संघाला विनंती असेल आमच्या आयोजकांच्या वतीनं, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीचे 3 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्यामुळे देवट संघाला आम्ही विनंती करतो की आपण आपली सलामीची जोडी रवाना करावी. प्रेक्षक बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. आजच्या रात्रीतला पहिल्या फेरीचा 4था सामना गावदेवी मित्रमंडळ पेंधर आयोजित आमदार ट्रॉफी 2017. अतिशय देखणं असं आयोजन काल आपण बघितलं. काल मला वाटतं आगासान टीम पुढे गेली पहिल्या रात्रीमध्ये. कामोटे संघाने बाजी मारली, पण आज कुठल्या 2 टीम सुपर 8ला पोहोचणार, आज कुठल्या 2 टीम पुढे जाणार आणि उद्या कुठल्या 2 टीम पुढे जाणार आणि रविवारसाठी कोण खेळणार यासाठी खऱ्या अर्थानं सुरुवातीला या लढती सुरू आहेत आणि यातून कोण जिंकणार हे पाहणे थोडंच महत्वाचं आहे. देवट संघाला आपण विनंती करूया, प्लीज टाइमपास नको आहे, सलामीची जोडी पाठवावी प्लीज. देवट संघ सलामीची जोडी रवाना करायची आहे. 30 चेंडू आणि 36 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना टेंबोडे विरुद्ध घरकुल अशी लढत आजच्या रात्रीची पहिल्या फेरीची शेवटची लढत आहे. घरकुल संघाला आपण पाचावणी करूया. टेंबोडे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि घरकुल संघाचे कॅप्टनलाही आपण विनंती करणार आहोत की आपण या ठिकाणी या. सगळे प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. विशेष करून पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण बघतायत त्याही प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर संदीप वास्कर आणि त्यांची सगळी टीम आपण बघतोय घरबसल्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून एकदम सुंदर क्लिअरिटी, एक चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत सगळी A to Z क्षणचित्र या ठिकाणी टिपली जातात आणि तमाम प्रेक्षकांची मनं खऱ्या अर्थानं घरबसल्याही क्रिकेटचा मनमोहकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे की काय असा आनंद घेण्याची संधी या ठिकाणी पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. टायमिंगचाही महत्व आहे आणि कंपल्सरी चेसिंग हेही महत्वाचं आहे. टाइम महत्वाचा. टाइम प्लीज. देवट संघाला विनंती करूया आपण आणि कानपोली संघाला तेवढीच आमची विनंती असेल की आपण या ठिकाणी वेळेला फार महत्व द्या. आदरणीय चंद्रकांतजी मते साहेब कानपोली गावचे सरपंच आहेत, मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय चंद्रकांतजी मते. सलामीची जोडी आता मैदानावरती गेली आहे. मयूर वाघमारे आणि सागर पाटील. सागर पाटील आणि मयूर अतिशय चांगली गोलंदाजी करणारा मयूर. नाव स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज सागर पाटील आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे मयूर वाघमारे. मयूर वाघमारे चचमणी करतोय, टेघळणी करतोय, कुठे कुठे क्षेत्ररक्षण लावलंय. पहिला चेंडू घेऊन सुधीर पाटील. सुधीर पाटील असा गोलंदाज, फार मोठं नाव आहे सुधीर पाटीलचा. कानपोली संघाचा हा गोलंदाज, त्याची गोलंदाजी फार भयानक आहे. ओपन टुर्नामेंट मध्ये खेळण्याचा अनुभव असलेला सुधीर पाटील या सामन्यात कशी कामगिरी करतो, आपल्या घरच्या संघासाठी कसा खेळ करतोय हे पाहणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पारंब्याचं पहिलं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा आहे त्या एक धाव फलकावरती लागते. 36 धावांचा पाठलाग करताना आता स्ट्राईक बदलती आहे. स्ट्रायकर एंडला येतो आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज सागर पाटील, तर गोलंदाज आहे तो सुधीर पाटील. सुधीर पाटील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, एक चांगला गोलंदाज, एक मोठं नाव आहे सुधीर पाटीलचा. तो आता गोलंदाजी करतोय. तर तेवढ्याच ताकदीची टीम आहे मयूर आणि सागर ही जोडी तेवढ्याच ताकदीची आहे कानपोली संघाची. कानपोली संघाच्या विरोधात देवट संघाची गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सुंदर फटका बिडविकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, खरंच प्रयत्न चांगले केले गेले पण दुसरी धाव या ठिकाणी रोखू शकले नाहीत सागर पाटीलच्या या चेंडूवरती. सागर पाटीलला या ठिकाणी जीवनदान मिळालंय.
ज्या चेंडूवरती 2 धावा सागरने मिळवल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं आपल्या धावसंख्येचं खातंही खुलं केलंय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 3 धावा धावफलकावरती लागतात. चांगला सामना बघायला मिळणार. ज्या वेळेस धावा कमी असतात त्या वेळेस चांगले सामने होतात. असाच हा सामना होणार का अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. गोलंदाज तयार सुधीरचा हा जास्त खांद्याचा उपयोग केलेला चेंडू पाऊस करण्याचा प्रयत्न पण जावेद फरीद सरांच्या वाईट चेंडूचा इशारा आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं अवांतर धावसंख्या आपलं खातं खुलं करतीये. अवांतरच्या मदतीनं का होईना पण देवट संघाला 1 धाव मिळाली आणि धावफलकावरती धावायच्या 4 धावा धावफलकावरती लागतात. डावपुऱ्या आताचा सुधीर पाटील हा चेंडू चेंज ऑफ पेस बघायला मिळालं. गती परिवर्तन बघायला मिळालं. थोडासा चेंडू स्लोवर केला. सुधीर पाटीलनं ओळखलं की फलंदाज आता थोडासा डोकेदुखी ठरतो आपल्याला. त्याला चेंडूला या ठिकाणी थोडं स्लोवर केलं आणि फसवलं डावपुऱ्या त्याच्या सागरला. दुसरा चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावायचे 4 धावा धावफलकावरती लागतायत. देवा विरुद्ध काल्पनिक चांगली लढत. एक चांगला सामना जोरदार आपली आणि पहिली विकेट गमावली ती देवट संघानं. मी घरकुल संघाला निवेदन करतो की आपण या टॉस करण्यासाठी आणि आडेफेकीचा गोल काढण्याची विनंती देवत ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संदीपजी वाघमारे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या रात्रीच्या पहिल्या फेरीच्या अंतिम सामन्याचा टॉस करण्यात आपल्या शुभ हस्ते यावा अशी विनंती आपल्याला असेल. आदरणीय संदीपजी वाघमारे यांना विनंती मी करतो आयोजकांच्या वतीनं. अर्थातच त्या ठिकाणी दोन्ही टीम उपस्थित आहेत. घरकुल आणि टेंबोडे आणि फेकीचा कॉल होतोय सरपंच आदरणीय संदीप वाघमारे यांच्या शुभ हस्ते. धावफलकावरती धावा आपण बघतो 1-4 अशी स्थिती बघायला मिळते. 36 धावांचा पाठलाग करायचा देवट संघाला पण नंबर 3 वरती येतोय तो फलंदाज भालचंद्र वाघमारे. भालचंद्र वाघमारे आता येतोय. स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज मयूर. सलामीचा फलंदाज सचिन टिके. घरकुल टीमच्या टीमनं टॉस जिंकलाय. आपण त्यांना विनंती करूया. काल्पनिक संघाला विनंती असेल की वेळेचंही भान आपण थोडं गरजेचं. सुधीरनं पहिली विकेट मिळवली आहे. सुधीरचा हा चेंडू चांगला फटका अतिशय वेगळा फटका. या तंत्राच्या फटक्यावरती 1 धाव मिळते फलंदाज भालचंद्राला. भालचंद्राला आल्या आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते देवट संघाची 36 धावांचा पाठलाग करताना 5 धावा 1 बाद 5 अजूनही 31 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळतोय. चांगला सामना बघायला मिळतोय. चांगली लढत बघायला मिळणार. ज्या वेळेस धावा कमी असतात त्या वेळेस चांगले सामने होतात आणि असाच हा सामना होण्याची शक्यता आहे. पहिली विकेट गमावली देवट संघानं 5 धावा असताना सुधीर पाटील मुरलेला गोलंदाज आहे. त्याच्या नसामध्ये आपण म्हणतो ना क्रिकेट आहे असा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. यॉर्कर नाही तर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सुधीर पाटील. पहिलं षटक यशस्वी पडलंय. काल्पनिक संघाकडनं धावफलकावरती धावा 1-6 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आपण बघतोय जिंकण्यासाठी ती देवट संघाला पहिला फलंदाजच्या ठिकाणी गमावलाय तो देवट संघाला. अर्थातच सागर पाटीलच्या रूपात त्या ठिकाणी घरकुल टीम्स सचिन टिके या प्लेइंग इलेव्हन मध्ये आता आतापर्यंत दिसत नाहीयेत पण आहेत ना. यस नक्कीच. आणि 6 धावा आल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे. तमाम प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात आणि नवीन येणारा गोलंदाज येतोय तो आदेश मध्ये 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. चांगला सामना होण्याची प्रत्येकाला अपेक्षा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला पाहिजे. चांगली उत्कंठा वाढली पाहिजे. पण कानपोली संघाला आपण विनंती करूया प्लीज वेळेचंही भान ठेवणं गरजेचं आहे. 24 चेंडू 30 धावा आता गरजेचे आहे. हा चेंडू सुंदर फटका फायनल सीमारेषे पलीकडे मारलेला एक जबरदस्त वेगळा फटका सीमा पार चौकार.
थोडाफार तिसऱ्या पंचांची गरज लागते. आपण बघतो या ठिकाणी तिसरे पंच म्हणून विकास पाटील तिसरे पंच आता लागतायत. पहिला चेंडू अवधेश मतेनं टाकला, ज्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते 10. जिंकण्यासाठी गरज आहे 26 धावांची. अजूनही 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो देवट संघासाठी. 23 चेंडू आणि 26 धावांची गरज. चांगला सामना ॲडव्होकेट अविनाश भोईर माझ्या समोर आहेत. हा सामना वेळेत चांगला होणार. या सामन्यात चांगली लढत बघायला मिळणार, कारण ज्या ज्या वेळेस धावा कमी असतात त्या त्या वेळेस दडपण असतं. ज्या ज्या वेळेस धावा कमी असतात त्या त्या वेळेस थोडंसं संकट येतं आणि अशी स्थिती बघायला मिळते. आदेशनं बरेही पहिल्या चेंडूनी चौकार त्याच्या मारला असला तरी आदेशनं कमबॅक केला. आता येणारे 22 चेंडू आणि गरज आहे 26 धावाची. 22 चेंडू 26 धावा. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती आदेशचा चौकार बघितला, त्यानंतर आदेशने टाकला निर्धार चेंडू. स्ट्रायकर एंडला उभा, तो फलंदाज मयूर वाघमारे. मयूर वाघमारे स्ट्रायकर एंडला उभा आहे. 36 धावांच्या पाठलाग एक चांगलं क्रिकेट बघायला मिळते. मोठं जरी धावा नसल्या तरी धावा तुटपंच्या वाढत असल्या तरी या धावा चांगल्या ठरणार या सामन्यामध्ये त्या काटकोली संघाला. हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी घराकडे चेंडू चाललाय मिड विकेटला. दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरणार हे ओळखलं स्ट्रायकर यांच्या भालचंद्र वाघमारेनं आणि त्यानं मयूरला नकार दिला आणि या चेंडूवरती धावा मिळतायत. त्या 1 धाव या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा 11. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभा आहे, तो फलंदाज आता भालचंद्र आणि नॉन स्ट्रायकर एंडला मयूर. भालचंद्र आणि मयूर अशी जोडी पहिल्या सलामीला आलेला सागर पाटील बाद झाला. सागर पाटीलला झेल देण्यास भाग पाडलं ते गोलंदाज सुधीर पाटीलला. पण आता आदेश मध्ये तयार आहे. आदेश हा चेंडू यावेळेस मात्र दांडी उद्ध्वस्त होतीये. फलंदाज बाद होतोय. 75 रन या ठिकाणी अंतिम राहील का, त्यामुळे पंचांचं काम पंच करतील. मी तर विनंती करेन देवट संघाला की जो काय निर्णय असेल तर पंच देतील. इथे आपण बघतोय मागच्या साईडला चेंडू स्टंपवरती आला आणि फलंदाज बाद झाला, तो अर्थातच भालचंद्र वाघमारे. प्लीज पंचांच्या बरोबर कोणी वाद घालू नका, कारण पंच आपलं काम या ठिकाणी चोख बजावतील. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्लीज. धावफलकावरती धावा आल्या त्या 11 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 25 धावांची अजूनही गरज आहे. 36 धावांचा पाठला करायचा आहे. भालचंद्र वाघमारे बाद झालाय. पहिल्या सलामीचा फलंदाज सागर पाटील बाद झाला. मयूर वाघमारे अजूनही विकेटवरती तग धरून उभा आहे, पण 4थ्या क्रमांकावरती खेळाडू चाललाय. तो खेळण्यासाठी 4थ्या क्रमांकावरचा फलंदाज विशाल वाघमारे. विशाल वाघमारे 4थ्या क्रमांकावरचा फलंदाज. या सामन्यामध्ये एक चांगली लढत बघायला मिळते, कारण गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. सुधीर पाटीलने पहिल्या षटकात धावा दिल्या 6. हा चेंडू सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजूनही खतरा मिळण्याची शक्यता. कानकोली संघाची गोलंदाजी आता चांगली होतीये. तशी देवट संघानं गोलंदाजी केली, तसा टिचून मारा केला देवट संघानं, तशी गोलंदाजी करतोय कानकोली संघ. या सामन्यामध्ये पुणे कोण हवी ठरतोय सांगणं कठीण आहे. आदेश मध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकले, लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने मिळवल्या आणि धावा खर्च केल्या त्या 5. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज आदेश मध्ये. डीजे मास्टर अतिशय सुंदर सुंदर गीत या ठिकाणी लावली जातात. डीजे मास्टरच्या माध्यमातून इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक खतरा मिळाला. 3 विकेट गमावल्या आणि 11 धावा आहेत त्या धावफलकावर. 3 बाद 11 अशी स्थिती. नवीन फलंदाज यशवंत वाघमारे मैदानावर. हा चेंडू यॉर्कर लाईनचा विकेटवरती करत राहिला. स्ट्राईक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिली 2 षटके संपली. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 25 धावांची. मी
विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं स्टेजवरती फक्त प्लेअर राहतील, फक्त स्टेजवरती प्लेअर राहतील. बाकीच्या विनंती असेल आमच्या आयोजकांच्या वतीनं की तिथे प्लेअरच्या व्यतिरिक्त कोणी राहू नका, अन्यथा पेनलाइज केलं जाईल याची नोंद आपण घ्या. नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय 2 षटकं संपली आहेत, शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 25 धावांची. 18 चेंडू 25 धावा. देवत संघाला असं वाटलं असेल की हा सामना लवकर आम्ही संपवणार, पण क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. असा हा क्रिकेटचा सामना जिथे ज्या वेळेस धावा कमी असतात त्या वेळेस सामने चांगले होतात आणि ज्या वेळेस जास्त धावा असतात त्या वेळेसही चांगले सामने होतात. त्यामुळे या सामन्यामध्ये काय घडेल, कोण जिंकेल सुधीर पाटील येतो, स्ट्रायकर एंडला उभा आहे. फलंदाज यशवंत वामर, एक सकल गोलंदाज, एक जबरदस्त गोलंदाजी केली यशवंतनं, पण आता फलंदाजी त्याला करावी लागणार या सामन्यात. सुधीरचा हा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला. ज्याच्या वेळेस फलंदाज बॅकफुटला येतो त्या वेळेस तो फसतो. आपण बघितलं भारतीय संघामध्ये एकदा दोनदा संधी मिळाला. वसीम जाफर जो मुंबईचा खेळाडू, मुंबईचा एक जबरदस्त फलंदाज, पण त्याला बॅकफुटला तो जास्त खेळला आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही तो कमी खेळला. पण इथे आपण बघतोय की धावफलकावरती धावा आहेत त्या 11, जिंकण्यासाठी गरज आहे 25 धावांची. चेंडू शिल्लक आहे 17 चेंडू 25 धावांची गरज आहे. कधी सामना देवल संघाच्या बाजूने तर कधी संधी मिळते कानपुरी संघाला. सुधीर पाटील पुन्हा तयार आहे. सुधीर पाटीलचा हा चेंडू बॅककट एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न, वाडी स्ट्रॉंगरला धोका संपवण्याची शक्यता होती. यशवंतनं ओळखलं की गरज या ठिकाणी नाहीये रिस्क घेण्याची, जोखीम घेण्याची. एक धाव मिळाली की फलंदाज यशवंतला आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्या 12. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. 16 चेंडू 24 धावा. कंपल्सरी चेसिंग त्याच्या वेळेस असते त्या वेळेस सामने चांगले होतात. एक धावेसाठी झगडावं लागतं, एक धावेसाठी या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. असाच हा सामना बघायला मिळतोय. धावा जरी आता 36 बघायला मिळाल्या असल्या तरी गोलंदाज चांगलं काम करतायत कानपुरी संघाचे. एक चेंडू शॉट फाईन एका दिशेनं दडवण्याचा प्रयत्न, डिफाईन चेंडूला उचललं गेलं. एक धाव मिळते. सुधीर पाटील एक गोलंदाज आहे, त्यानं एकच धाव दिली या चेंडूवरती आणि धावा होता त्या 13. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज. आदरणीय मेघनाथजी भोईर एकता सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. चेंडू यावेळेस मात्र वेगाचा बादशाह सुधीर पाटील गोलंदाजी चांगली करतो. रायगडमध्ये असे 2 गोलंदाज डावखुरे हाताचे, एक सुधीर तांडेल आणि हा सुधीर पाटील जे डावखुरे हाताचे गोलंदाज. सुधीर पाटील आता चांगली गोलंदाजी केली आहे. सुधीरने या सामन्यामध्ये चांगला खेळ निर्माण केला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मला वाटते 14 आणि गरज आहे 23 धावांची. 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. सामना सोपा होता, देवल संघासाठी हा सामना अगदी जवळ होता, पण गोलंदाजाने डोकावर करू नाही. गोलंदाजाने या ठिकाणी उपकत गाजवली आहे. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 13 चेंडू 23 धावा. कधी असं वाटतंय की एका 2 मोठे फटके आहेत तर देवल संघाला हा सामना सोपा आहे, पण गोलंदाज या ठिकाणी मोठे फटके मारून देतच नाहीत. गोलंदाज चेंडू अलीकडे आखून ठेवतोय, खांद्याचा चांगला उपयोग करतो तो सुधीर पाटील. शेवटचे चेंडू 13 आणि गरज आहे ती 23 धावांची. 13 चेंडू 23 धावा. सुधीरचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी सुरेख केला, खांद्याचा उपयोग केला, ती कुठल्याही स्पॉटवर चेंडू उचलवला. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 23 धावांची देवल संघाला. 12 चेंडू 23 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 23 धावांची. तर धावफलकावरती धावा आहेत त्या 13. सुधीर पाटीलचं षटक फार चांगलं पडलं. सुधीर पाटीलनं धावा दिल्या त्या 2. मागच्या इनिंग मध्येही गोलंदाज यशवंत यानं धावा दिल्या होत्या 2, पण त्यानं दुसरं खटक फेकलं होतं आणि इथे आपण बघतोय की तिसरं खटक फेकणारा सुधीर पाटील जो धावा देते 2.
12 चेंडू 23 धावा कंपल्सरी आहे की या धावा एक जरी धाव कमी पडली तरी मी म्हणेन पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो. त्यामुळे इथे 36 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागणार आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक निर्णायक देवट संघासाठी या षटकामध्ये किमान 10-12 धावा येण्याची गरज आहे. चेतन पाटील नवीन येणारा गोलंदाज 14 षटक घेऊन येतोय. या षटकामध्ये संदीप पाटील मच्छिंद्र पाटील जर का 10-12 धावा आल्या तर देवच संघासाठी सोपा सामना आहे. पण या सामन्यामध्ये 10 पेक्षा कमी धावा जर का आल्या तर हा सामना शेवटपर्यंत जाणार. या सामन्यामध्ये कानपुरी संघाचा कदाचित वर्चस्वही राहील. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सुंदर फटका पाहिजे सीमा रेषेच्या जवळ आणि फलंदाज तिकडे आपण बघतोय प्रेक्षक आनंद घेतात. क्रिकेटचा मनमुरादपणे आनंद घेतात आणि असा आनंद घेतला पाहिजे. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहे. देवट संघाला 23 धावांची गरज आहे. 23 धावा कंपल्सरी आहेत. शेवटच्या 11 चेंडू 23 धावा. अगोदर असं वाटलं की कानकोली संघ अनिल रमेश भोईर पेंदरच्या जर का कानकोली संघ जिंकला तर 2500 रुपयाचा त्यांच्याकडनं पारितोषिक आलाय. 2500 रुपयाचा पारितोषिक आलाय. कानकोली संघ जर जिंकला तर शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. सुंदर लढत बघायला मिळते. चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. असं वाटलं संदीप पाटील प्रेक्षकांना की हा सामना 36 धावा म्हणजे 2-3 षटकात किंवा 4 षटकात सामना संपेल. पण आता हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार असं वाटतंय. कारण 11 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. गोलंदाज चांगलं काम करतात आतापर्यंत. चेतन पाटील ज्यांना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली असं वाटलं चेंडू डिफाईन सीमारेषे पलीकडे जाईल पण फलंदाज बाद झाला. आता विनोद वाघमारे नवीन फलंदाज आणि साथी फलंदाज यशवंत वाघमारे. हा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेत जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. देवच संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेच पाठराखे मला या ठिकाणी बघायला मिळतात. तेवढे सपोर्टर्स आहेत ते कानकोली संघाचे. आदरणीय मेघराजी भोईर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा. देवट संघाच्या फलंदाज आता ओळखला पाहिजे की या 4 चेंडू मध्ये एखादं मोठे फटके आले पाहिजे. एखादा षटकार एखादा चौकार आला पाहिजे. पण या षटकामध्ये कानकोली संघानं कमीत कमी धावा दिल्या पाहिजे तरच हा सामना चांगला होणार. या सामन्यामध्ये तो चांगली कामगिरी करणार या षटकात तो या विजयाच्या जवळ येणार. पण इथे मात्र आपण बघतोय चेंडू मिड विकेटला जातोय. इतका दुःखा संख्या बनणे वाला नाही. मोठ्या फटक्यांची गरज आहे. एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होते. 36 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती 4-15 शेवटच्या 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. मगाची थोडी थंडी आली होती. आता गरमी निर्माण झाली आहे. सामन्यामध्ये आता गरमाट निर्माण झाली आहे. सामना कोण जिंकणार कोण होणार हे सांगणं आता मात्र कठीण झालंय. पहिल्यांदा असं वाटलं होतं की देवच संघ हा सामना सगळं जिंकेल की काय. पण गोलंदाज एवढी चांगली कामगिरी करतात कानकोली संघाचे की या सामन्यात तेही कायम आहेत. आज सरकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा देवच संघाच्या हौसला बुलंद करतोय. अशा पल्लवीत करतोय. या षटकाला पुढे चित्र बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि गरज आहे ती 15 धावांची. 8 चेंडू 15 धावा. हा षटकार मित्र म्हणजे या सामन्याचं चित्र बदलवतोय. गोलंदाज चेतन पाटीलनं दिलेला हा षटकार या सामन्यामध्ये कानकोली संघाला थोडासा धक्का देतोय पण सुखाचा आस्वाद देण्याची संधी देतोय. या ठिकाणी देवट संघाला शेवटच्या 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. गोलंदाज चेतन 4 चेंडू जबरदस्त फलंदाजी. दुपारी खेळी अगोदर आपण बघितलं जे कानकोलीला सपोर्ट करत होते सगळे नाचत होते आणि आता मात्र देवच संघ थोडासा खुश आहे. याचं नाव क्रिकेट आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे मास्टर. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. कुठला सामना कुठे आला आपण बघतोय. 12 चेंडू 23 धावा. 11 चेंडू 23
चेंडू 15 धावा. आता 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा. अजूनही सामना कानपुली संघाकडनं सुटला नाही. अजूनही देवल संघ विजयाच्या जवळ आलेला नाहीये. हा चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर देवल संघ विजयाच्या समीप येणार. पण हा चेंडू जर का निर्धाव गेला तर कानपुली संघाच्या हौसले बुलंद होणार. या सामन्यामध्ये दोन्ही संघाला आता हा सामना बॅलन्स आहे. अगदी समप्रमाणात सामना आहे. शेवटचे 7 चेंडू आणि गरज आहे 11 धावांची. 7 चेंडू 11 धावा. गोलंदाज चेतन पाटील तयार आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि हा चेंडू मात्र सरळ जातोय तो लॉंग ऑनला. एकच धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका धावेच्या बरोबरीनं पहिली 4 षटकं संपली. शेवटची आता 1 षटक शिल्लक आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी कंपल्सरी देवल संघाला 10 धावांची. धन्यवाद डीजे मास्टर. यानंतरचा होणारा सामना टेंभोडे आणि घरकुल. मला वाटतं टेंभोडे संघाने टॉस जिंकलाय आणि टेंभोडे संघाला आमचं निवेदन आहे की हा सामना संपल्याबरोबर आपण जो काय निर्णय घेतलाय तो आपण तातडीने अंमल करावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. 10 धावा देवल संघाला कंपल्सरी आहेत. या 10 धावा त्यांना कराव्याच लागणार जर जिंकायचा या ठिकाणी विजयावरती शिक्कामोर्तब करायचं असेल तर. पण 10 पेक्षा कमी जर का धावा दिल्या तर या सामन्यामध्ये देवल संघ जिंकू शकतो. 9 धावा दिल्या तर देवल संघ जिंकू शकतो. पण 10 धावा जर का केल्या तर 9 धावा जर या ठिकाणी दिल्या तर कानपुली संघ जिंकू शकतो. पण 10 धावा जर का झाल्या तर देवल संघाला संधी आहे. आणि इथे कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे या 10 धावा करणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. अगोदर कानपुली संघाचे सगळे पाठराखे खुश होते पण आता दोन्ही संघाचे पाठराखे गप्पा बसले. पण आता सांगता येणार नाहीये कोण जिंकणार आहे. आता सांगता येणार नाही की हा सामन्यात नक्की कोण जिंकेल. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना आता बॅलन्स आहे. दोन्ही संघांना ही समान संधी आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना गोलंदाज राहुल मतेच्या हातात भविष्य दिलंय. सगळ्या सामन्याचे सूत्र दिले ती गोलंदाज राहुल मतेच्या खांद्यावरती. राहुल तयार. राहुलचा पहिला चेंडू सरळ तटावलाय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव मिळते. शेवटच्या 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. सामना नक्कीच आशिष या ठिकाणी आपण बघतो. आता सामना अगदी हाय व्होल्टेज सामना होता. धाव घेतली नाही फलंदाजाला. स्ट्रायकर 8च्या विनोद वाघमारेला स्वतःवरती विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. तो विश्वास किती सफल ठरवणार फलंदाज विनोद. हा चेंडू सुंदर फटका केला पट्ट्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धन्यवाद. या सामन्यात आता पुन्हा एकदा रंगत निर्माण होते. यशवंत बाद झालाय पण विनोदने आपल्या बाजूला स्ट्राईक घेतली आहे. विनोद स्ट्रायकर 8 ला उभा आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि गरज आहे 9 धावांची. 4 चेंडू कंपल्सरी 9 धावा. या 9 धावा कराव्यात लागतील. एका मोठा फटका या सामन्यामध्ये देवल संघाला विजयाच्या समीप आणेल. पण एका 2 निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये कानपुली संघाचं पुन्हा एकदा आत्मविश्वास सुनावतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची गरज आहे. रमेश भोईर हे पेंदरचे. नक्कीच दोन्ही संघांच्या टी शर्ट सेम आहेत. मी अगोदर सांगितलं दोन्ही संघांच्या टी शर्ट सेम आहेत. जोरदार अपील केलं गेलं. 1 धाव मिळते. विनोद वाघमारे पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात आणि या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय. विनोद आपल्या बाजूला या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक देतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावांचा पाठलाग करताना 28. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. नक्कीच रमेश भोईर
अनिल भोईर या ठिकाणी दोन्ही टीम थोडी टी शर्ट दिलेत असे माहिती आम्हाला ठिकाणी मिळते आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे टी शर्ट लाल आहेत पण कुठला रंग जास्त घडत दिसणार आहे आणि या सामन्यामध्ये खोड बाजी मारणार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. विनोद वारंवार स्ट्राईक घेतोय पण तो सामना आताही आठवतो. अचानक मोठ्याच्या मैदानावरती रायगड ओपन आणि मुंबई ओपनचा सामना होता आणि 3 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना वासूचा उल्हासनगरचा फलंदाज त्याने स्ट्राईक बदलली आणि 3 चेंडूंनी 3 षटकार मारले. असा विश्वास काय ठेवणार का फलंदाज हे पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नक्कीच अनिल भोईर यांच्या सासूरवाडीचा संघ यावेळेस मात्र आपण म्हणतोय विनोदचा हा विश्वास कुठेतरी अडचणीमध्ये आणतोय. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे 8 धावांची. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार. अनिल भोईर आपण बघतोय कानकोलीचे जावं आहेत पण अजूनही हा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे. त्यामुळे अजून 2 चेंडू बाकी आहेत. 8 धावांची गरज आहे. मगासपासून आपण बघितलं देवरला जे सपोर्ट करतात ते थोडे शांत होते आणि कानकोलीला जे सपोर्ट करतात तेही शांत होते पण आता कानकोलीला सपोर्ट करायला जरा खुश होतात कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. या चेंडूवरती सामन्याचा निकाल आहे. या चेंडूवरती 2 तरी धावा आल्या तरी सामना शेवटपर्यंत येणार. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. गोलंदाजही घाबरतोय. राहुलच्या हातात भविष्य आहे. डॉट चेंडू निघाला तर अनिल भोईर यांच्याकडनं 200 पण गोलंदाज पुन्हा आता भविष्य आहे कारण इथून जर एखादा मोठा फटका बसला तर कानकोली संघाला घरी जावं लागणार आणि जर का एखादा चेंडू निर्धाव गेला तर देवच संघाला घरी जावं लागणार. त्यामुळे गोलंदाजी घाबरलाय पण असे सामने मित्रपणे 99% फलंदाजाच्या बाजूला असतात कारण गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो पण हा चेंडू निर्णायक आहे. गोलंदाज राहुल मते साठी हा सामना फार महत्वाचा आहे. त्यांच्या संघासाठी सामना महत्वाचा आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 8 धावांची गरज आहे. जे कुठल्याच संघाला सपोर्ट करत आहेत ते प्रेक्षक म्हणतात की या चेंडूवरती 2 तरी धावा आल्या पाहिजेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि गरज आहे 6 धावांची 8 धावांची. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देऊया. जो गोलंदाज थोडासा आपण बघतोय आपल्या हृदयाची ठोके चुकतायत. हा चेंडू सुंदर चेंडू होता. या चेंडूवरती मात्र थोडासा आपण बघतो धडपड आला या चेंडूवरती आणि 1 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती 8 धावांची. कानकोलीचे जावई अनिल भोईर मला सांगतोय म्हणजे नितीन कोपरकर या सामन्यामध्ये 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं आहे पण हा सामना जर का जिंकला तर 2,500 सुद्धा आहेत. अनिल रमेश भोईर यांच्याकडे 8 संघांसाठी टी शर्ट आणि 5,000 रुपये देणगी मिळाला दिली आहे पण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजूनही सामना कोणी जिंकणार नाही. शेवटचे 1 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चौथ्यांदा वाचतोय गोलंदाज नवीन वाजवतोय गोलंदाज राहुल. नक्कीच राहुल वरती विश्वास ठेवला तर विश्वासाला खरा उतरणार तर राहुल. शेवटचा 1 चेंडू बाकी आणि 8 धावांची गरज. स्लोवर चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा भरून सीमा पार आणि 8 चौकार. त्याला टेंबोरे संघाला दोघं जोडे घेतला असेल तो आपला तलावा. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. कमी धावा असताना सामनाही जिंकला जातो आणि कमी धावा असताना सामना या ठिकाणी कानकोली संघाला जिंकला. ते सगळं सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. कमी धावांचा सामना शेवटपर्यंत आला आणि देवच संघाचा दुर्दैवी विजय मिळेल. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच 8 चेंडू 10 धावा आणि 2 षटकार टाकताना 8 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या.
अशा एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज सुधीर पाटील यांना मी आमंत्रित करतो की आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं आणि हे पारितोषिक देतील आमचे सन्माननीय अनिल रमेश भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यावं. फोटो मच्छिंद्र सर आणि संदीप पाटील.